लघु सिद्धांत कौमुदी. लघु सिद्धांत कौमुदी ग्रंथामध्ये पूर्व कृदंत चालू आहे. त्यामध्ये आज सूत्र आहे मनः. विधी सूत्र आहे 3:2-82. मनः पंचमीचं एकवचन. सुपी मन्यतेर निनी स्यात्. बोला. सुपी मन्यतेर निनी स्यात्. ठीक. सुपी अर्थात सुबंत शब्द उपपदामध्ये असेल तर मन धातूला कर्ता अर्थामध्ये निनी प्रत्यय होतो. बरोबर. तर विधेय कोण आहे? निनी. कोणत्या धातूला करायचा आहे निनी? मन धातूला. केव्हा? सुपी म्हणजे सुबंत शब्द उपपदात असेल, जवळ असेल, मागे असेल तर मन धातूला निनी प्रत्यय होतो. कोणत्या अर्थामध्ये? कर्ता अर्थामध्ये. ठीक आहे ना जी. चला उदाहरण दिले जात आहे. दर्शनीय मानी. काय उदाहरण आहे? दर्शनीय मानी. त्याचा अर्थ लिहा. दर्शनीय मन्यते. दर्शनीय मन्यते इति दर्शनीय मानी. दर्शनीय मन्यते इति दर्शनीय मानी म्हणजे काय? सुंदर मानणारा, सुंदर मानने वाला. चला धातू आहे मन ज्ञाने. दिवादिगण आत्मनेपद अनिट धातू आहे. मन ज्ञाने. दर्शनीय शब्द उपपदात आहे तर लिहा दर्शनीय मन अधिक निनी. दर्शनीय मन अधिक निनी. कोणत्या सूत्राने निनी प्रत्यय केला? मनः. निनी मध्ये शिल्लक राहतो इन. अंतिम इकारची संज्ञा लोप, चुटूने न ची संज्ञा लोप, राहतो इन. झालं एवढं. कर्तृकर्मणो कृती सूत्राने कृत प्रत्ययाच्या योगात कर्माची षष्टी म्हणून अलौकिक विग्रह लिहित असताना लिहा दर्शनीय गस षष्टी मन अधिक इन. झालं एवढं. या स्थितीमध्ये अत उपधायाः उपधेला वृद्धी. मन मध्ये मकारोत्तरवर्ती अ त्याचं होईल आ. तर मान. दर्शनीय गस मान अधिक इन. उपपद मतिंग सूत्राने उपपद समास. सुपो धातु प्रातिपदिकयोने गसचा लोप. कृत तद्धित समासाश सूत्राने प्रातिपदिक संज्ञा. सुपो धातु प्रातिपदिकयो सूत्राने गसचा लोप. राहिलं दर्शनीय मान इन. जोडून द्या. काय झालं? दर्शनीय मानिन. दर्शनीय मानिन. बरोबर आहे की नाही? प्रातिपदिक समास झालेली जायचे. कृतद्धित समासाश्च स्वादी प्रत्यय. शारंगीन गेलाय षडलिंगामध्ये. त्याप्रमाणे प्रक्रिया करून रूप तयार होतं दर्शनीय मानी. दर्शनीय मानी.
बरोबर. झालं. चला, दुसऱ्याला दर्शनीय मानण्यामध्ये हे सूत्र प्रवृत्त झालंय. कोणतं? मन. जो स्वतःला सुंदर मानतो त्याच्याकरिता खश प्रत्यय होतो. तो पुढे येऊ राहिला पुढच्या सूत्रात. बरोबर आहे की नाही? चला, सूत्राचा अर्थ लिहून घ्या. सुबंत शब्द उपपदामध्ये असता सुबंत शब्द उपपदामध्ये असता मन धातूला कर्ता अर्थामध्ये निनी प्रत्यय होतो. झालं. जाऊया पुढे सूत्र आहे आत्ममाने खश्च. विधी सूत्र आहे 3:2-83. आत्ममाने सप्तमीचं एकवचन, खश प्रथमेचं एकवचन, च अव्यय. स्वकर्म के मनने वर्तमानात मन्यते सुपी खश स्यात् चात् निनी. बोला. स्वकर्म के मनने वर्तमानात् मन्यते सुपी खश स्यात् चात् निनी. पुन्हा एकदा. स्वकर्म के मनने वर्तमानात् मन्यते सुपी खश स्यात् चात् निनी. ठीक आहे. बघा, 2 प्रत्ययाचं विधान आहे, खश आणि निनी. बरोबर. कोणत्या धातूला होणार खश आणि निनी प्रत्यय? तर मन्यते, मन धातू. आता जो गेला ना दिवादिगणातला जातो मन, त्या मन धातूला खश प्रत्यय आणि निनी प्रत्यय होतो. विकल्पाने खश किंवा निनी. पण केव्हा? त्याचे काही शर्त दिले आहेत. पहिली शर्त आहे सुपी. सापडलं का? मन्यते सुपी खश्यात निनी. सुपी म्हणजे काय? सुबंत पद उपपदामध्ये पाहिजे. बरोबर. एक गोष्ट ही झाली. दुसरी गोष्ट, स्वकर्म के मनने वर्तमानात, अर्थात मन धातूचा जो कर्ता आहे तोच कर्म होत असेल तर अशा त्या मन धातूला निनी किंवा खश प्रत्यय होतो. सुबंत शब्द उपपदात असला पाहिजे. लक्षात आलं जी? तर बघा, म्हणजे काय बरं, तात्पर्य काय आहे? तर वरच्या सूत्राने म्हणजे मन सूत्राने जो निनी प्रत्यय केला तो दुसऱ्याला सुंदर मानण्यामध्ये, बरोबर आहे की नाही? परंतु इथं जो निनी प्रत्यय होतोय ना, स्वतःला सुंदर मानण्यामध्ये आहे की नाही? म्हणजे मन धातूचं कर्मही तोच असला पाहिजे आणि कर्ताही तोच असला पाहिजे. अशा वेळेस प्रत्यय होतो मन धातूला. कोणता? निनी आणि खश. सुबंत उपपदामध्ये असलं पाहिजे. झालं. उदाहरण लिहूया म्हणजे कळेल. आत्मानं पंडितं मन्यते आत्मानं पंडितं मन्यते इति पंडितं मन्यः. आत्मानं पंडितं मन्यते इति पंडितं मन्यः. पंडित मानी वा 2 शब्द. पंडितं मन्यः एक, पंडित मानी वा. म्हणजे अर्थ काय लिहायचा? अपने को, स्वयं को पंडित मानने वाला.
जो स्वतःला काय समजतो? पंडित समजतो. त्याला म्हणायचं काय? पंडितम मन्य किंवा पंडित मान्य. मन धातू आहे, मन ज्ञान आहे, दिवादिगन आत्मनेपद अनिट धातू आहे. तर प्रक्रिया लिहूया. तर लिहा पंडित गंगास. पंडितांगास मन अधिक खश. मन अधिक खश. खश प्रत्यय झाला. कोणत्या सूत्राने? आत्ममाने खश्च. खश मध्ये हलंत्यम सूत्राने श संज्ञा, लशक व तद्दिते सूत्राने ख संज्ञा, तस्य लोपाने लोप, खश्च राहतो शिल्लक अ. बरोबर. तिंशित सार्वधातुकम. ख शासित आहे म्हणून त्याची सार्वधातुक संज्ञा तिंशित सार्वधातुक. आणि सार्वधातुक प्रत्यय पुढे आला म्हणून कर्तरी शब्द प्राप्त आहे. कर्तरी शब्द प्राप्त आहे. परंतु दिवादिगणाचा धातू असल्यामुळे शब्दचा बाद होऊन दिवादिव्य शन शन करा. स्थिती बनेल पंडित गस मन अधिक शन अधिक अ. शनचा शिल्लक राहतो य. पंडितांगस अधिक मन अधिक य अधिक अ. य मध्ये अ आहे, पुढे आणखीन अ आलाय खशचा. काय होईल? अतो गुणे पररूप एकादेश. यकारोत्तरवर्ती आकार पुढचा आकार रूप होऊन जाईल. नंतर मिळून द्या. काय स्थिती झाली मग आता? पंडित अंगस मन य. बरोबर. उपपद मतीन, उपपद समास. सुपो धातु प्रातिपदिक ने गस्ता लोप. स्थिती होईल पंडित अधिक मन्य. पंडित अधिक मन्य झालं. एवढं सूत्र येत एक मागचं. आरुर्द्विषदजन्तस्य मुम. मुम आगम. अरुर्द्विषदजन्तस्य मुम कालच गेलंय. अरुर्द्विषदजन्तस्य मुम. तर मुम करा. स्थिती बनेल पंडित मुम अधिक मन्य. मुमचा राहतो म. पंडितम अधिक मन्य ही स्थिती. पंडितम अधिक मन्य. मोनुस्वार अनुस्वार. तो पंडितम मन्य. आता अनुस्वार से यही परस्य वर्ण झालं. परस्य वर्ण केलं काय होईल? म होईल त्या अनुस्वाराचा. तर पंडितम मन्य. आता स्वादी प्रत्यय प्रातिपदिक संज्ञा झाली आहे. कृतद्धी समासाष्ट्र. तर स्वादी प्रत्यय येऊन सु येतो. रामसारखी प्रक्रिया झाली. रूपसिद्धी काय? पंडितम मान्य. एक अनुस्वारवाला एक परस्य वर्णाला रूप. पंडितम मन्य पंडितम मन्य झालं जी. चला आता खश प्रत्यय केला तर रूप झालं पंडितम मन्य. खशचा अभाव जर केला, खश नाही केला तर या सूत्राने प्रत्यय होईल कोणता? निनी.
मग रूप बनेल पंडित मानी. दर्शनी मानी प्रमाणे प्रक्रिया, काही अवघड नाही. पंडित मानी दोन्हीचा अर्थ एकच आहे. काय? अपने आप को पंडित मानने वाला, स्वतःला पंडित मानणारा, त्याला म्हणायचं काय? पंडित मानी किंवा पंडितम मान्य. झालं जे. दुसऱ्याला पंडित मानायचं असेल तर मन धातूला फक्त निनी प्रत्यय होईल. कोणत्या सूत्राने? मन सूत्राने, आहे की नाही? म्हणून दुसऱ्याला मानायचं असेल तर मन सूत्राने निनी, आणि स्वतःला मानत असेल तर खश आणि निनी. आत्ममाने खष्ट सूत्राने. बरोबर. चला मग सूत्राचा अर्थ लिहू. आत्ममाने खष्ट सूत्राचा अर्थ. सुबंत शब्द उपपदामध्ये असेल सुबंत शब्द उपपदामध्ये असेल व मन धातूचा कर्ता त्या मन धातूचा कर्म पण होत असेल तर त्या मन धातूला खश प्रत्यय तसेच निनी प्रत्यय होतो. खश प्रत्यय तथा निनी प्रत्यय होतो. झालं जी. पुढे जाऊया. सूत्र आहे पुढे. खित्यनव्ययस्य. बरोबर आहे ना? तर खित्यनव्ययस्य म्हणजे काय? विधी सूत्र आहे 6-3-66. खिती सप्तमीचं एक वचन, अनव्ययस्य षष्टीचं एक वचन. अर्थ पहा. खिदन्ते परे पूर्वपदस्य रस्वः. खिदन्ते. खित म्हणजे काय बरं? खित शब्दाचा काय अर्थ? खित खित. हा बरोबर आहे. ख आहे इत ज्याचा, त्याला काय म्हणायचं? खित. गेलंय ना आतापर्यंत? टीत, कित, पित, मित गेलंय की नाही? तसा खित. ख आहे इत ज्याचा असा प्रत्यय, आणि तो प्रत्यय आहे शेवटी ज्याच्या, असा खिदंत शब्द. बरोबर आहे की नाही? काय लिहिलं आहे? खिदंते परे. म्हणजे खिदंत शब्द जर पुढे असेल तर काय हो? तर पूर्वपदस्य रस्व. तर पूर्वपदाला काय होतो? रस्व आदेश होतो. पण पुढे काय पाहिजे? उत्तरपद कोणतं पाहिजे? खिदंत पाहिजे. काय पाहिजे? खिदंत पाहिजे. परंतु सूत्रामध्ये लिहिलं आहे अनव्ययस्य, म्हणजे अव्ययाला मात्र होणार नाही. लक्षात आलं जी? उदाहरण दिलंय कालिम मन्या. काय उदाहरण दिलंय? कालिम मन्या. तो लिहा, त्याचं उदाहरण लिहूया. आत्मानं कालिम मन्यते. आत्मानं कालिम मन्यते इति कालिम मन्या. आत्मानं कालिम मन्यते इति कालिम मन्या. झालं? अर्थ काय बरं? हाँ, अपने आप को काली दुर्गा मानने वाली,
स्वतःला एखादी स्त्री काय मानते? स्वतःला काली मानते, काली माता, दुर्गा माता, स्वतःला काली माता मानते. मानते की नाही? हा, म्हणून तर रूप घेते. बघितलं काली मातेचं रूप? लोक असे घाबरून दिवसा पळायला लागतात लांब लांब. ज्यांना दिवसा भीती एवढी जर वाटत असेल तर काय सांगावं. आहे की नाही? अवघड आहे अशा भित्या लोकांचं बाबा. काही पण समजली कुठे जाय गेले बाहेर राज्यात, नर्मदा परिक्रमा, कुठे काय प्रसंग आला तरी तिथंच चोपी शोधून पडणार. चला, भीती काढून टाकली पाहिजे. भ्यायचं कुणाला? द्वैतात द्वै भयम भवती. भीती कुठं असते? जिथं द्वैत आहे. द्वैत आहे का? नाही. मग काय आहे? अद्वैत आहे. आणि अद्वैतात भीती असते का? नाही. भ्यायचं कुणाला? चला, काय चाललं आपलं? हा, आत्मानं काली मन्यते ती काली मन्या. लिहूया त्याची प्रक्रिया. ठीक आहे जी. तर लिहा काली अधिक मन्य. काली अधिक मन्य इथपर्यंत भाऊ खूप काही करून टाकलंय. काय काय झालं याचं सांगता येईल का? काली हे कर्म उपपदामध्ये आहे. मन धातू आहे की नाही? गस आहे, बरोबर आहे. कालीन गस मन धातू आहे की नाही? आत्ममाने खष्ट सूत्राने प्रत्यय झाला कोणता? खष्ट राहिला मा. कालीन गस मन खश, खशचा शब्दचा प्रात बाद करून शन, शनचा य. काली गस मन य अतो गुणे पररूप. तर मन्य झालं. कालिंगस मन्य उपपदवती उपपद समास. सुपोधातु प्रातिपदिक योगसचा लोप. तर काय झालं? काली मन्य. लागलं एवढं? लिहायचंय की काही? लिहायचं असेल देऊन घेऊ शकता. वरच्या प्रमाणेच आहे. इथपर्यंत कळली प्रक्रिया सारी? काय स्थिती आहे? काली अधिक मन्य झालं ना. आता या स्थितीमध्ये सूत्र येत आहे खित्य नव्ययस्य. काय सूत्र आहे जी? खित्य नव्ययस्य. आता सूत्र वाचलं ना आपण. मग काय करा आता? आता मन्य हा खिदंत शब्द आहे की नाही? खश झालाय ना. खश कसा आहे? खित. आणि खित खित झालाय प्रत्यय ज्याला असा शब्द कोण? इथं मन्य. खिदंत शब्द उत्तर पदामध्ये आहे. आणि म्हणून पूर्व पद मध्ये जो काली दीर्घ आहे काली, त्याचं काय होईल? रस्व. कोणत्या सूत्राने? खित्य नव्ययस्य. मग करा रस्व. तर स्थिती बनली काली अधिक मन्य. या स्थितीमध्ये सूत्र येईल मागचं. कोणतं? हा, अरुर द्विशतजंतस्य मुम. इथं लिहिलं ना ततो मुम. त्याच्यानंतर मुम होतो रस्व केल्यावर. मग अरुर द्विशतजंतस्य मुम सूत्राने मुम करा. मुमचा राहतो म. स्थिती बनेल कालिम अधिक मन्य. कालिम अधिक मन्य. बरोबर. मोनुस्वार अनुस्वार मला अनुस्वार. पुन्हा अनुस्वारस्य यही परसवर्ण. परसवर्णादेश. कालिम मन्य. परसवर्णादेश विकल्पाने होतो. एक वेळेस परसवर्ण होणार, एक वेळेस तसंच अनुस्वार राहणार. दोन रूप. कालिम मन्य, कालिम मन्य. झालं एवढं? आता स्त्रीलिंगाची विवक्षा असेल तर अजाद्यत टाप. सूत्राने टाप आणायचा. टापचा राहतो आ. तर कालिम मन्य अधिक आ. अकस्स वर्णे दीर्घ. कालिम कालिम मन्या. मग कृतद्धी समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्वादी प्रत्यय सु. पुन्हा त्या सूचा हलग्या दीर्घ सुतीच्या पृक्तम हलने लोप. राहिलं काय?
कालीम मन्या विद्या रमा प्रमाणे झालं ना. कालीम मन्या काय अर्थ होईल याचा बरं? स्वतःला काली मा समजणारी, काली माता समजणारी कोई स्त्री. ठीक आहे. चला अजून एक उदाहरण लिहा. फक्त विग्रह सांगतो. आत्मानं सुंदरी मन्यते इति. सुंदरी मन्या. आत्मानं सुंदरी मन्यते. आत्मानं सुंदरीं मन्यते इति सुंदरीं मन्या. सुंदर असो की नसो पण स्वतःला काय म्हणते? सुंदर. ठीक आहे ना जी. अजून उदाहरण लिहा. आत्मानं सतीं मन्यते इति सतीं मन्या. आत्मानं सतीं मन्यते इति सतीं मन्या. सतीं मन्या. स्वतःला सती समजणारी स्त्री, तिला काय म्हणतात? सतीं मन्या. झालं. जाऊया पुढे. सूत्र झालं ना कोणतं? नित्यनव्यय. त्याचा अर्थ लिहा. सूत्राचा अर्थ लिहिला का? नित्यनव्यय सूत्राचा अर्थ लिहा. ख आहे इत ज्याचा ख आहे इत ज्याचा अशा प्रत्ययाला खित प्रत्यय म्हणतात. अशा प्रत्ययाला खित प्रत्यय म्हणतात. खित प्रत्ययांत शब्द खित प्रत्ययांत शब्द पुढे असता पूर्वपदाच्या ठिकाणी रस्व आदेश होतो. रस्व आदेश होतो. परंतु हे सूत्र अव्यय संबंधाने कार्य करत नाही. अव्यय संबंधाने कार्य करत नाही. झालं. चला जाऊया पुढे. आता पुढे सूत्र आहे करणे यजः. किती सूत्र आहे? 3, 2, 85. करणे सप्तमीचं एक वचन, यजः पंचमीचं एक वचन. अर्थ करणे उपपदे भूतार्थे यजेहे निणी कर्तरी. बोला. करणे उपपदे भूतार्थे यजेहे निणी कर्तरी. ठीक आहे. करणे उपपदे करण उपपदामध्ये असेल तर भूतकालीन क्रियावाचक यज धातूला कर्ता अर्थामध्ये निनी प्रत्यय होतो. प्रत्यय कोण होतो? बोला. निनी. कुणाला? यज धातूला. केव्हा? करण उपपदात असेल तर. कोणत्या अर्थामध्ये? भूतकालीन अर्थामध्ये. कोणत्या वाच्यामध्ये? कर्तरी वाच्यामध्ये. झालं जी. करण उपपदामध्ये असेल तर भूतकालीन क्रियेचा वाचक अर्थात भूतकालीन क्रिया दाखवण्याकरिता यज धातूला
कर्ता अर्थामध्ये निनी प्रत्यय होतो. बरोबर. उदाहरण लिहा. का धातूचा अर्थ लिहायचा आहे का? सूत्राचा अर्थ. करणे यज सूत्राचा अर्थ लिहून घ्या. करणवाचक पद करणवाचक पद उपपदामध्ये असेल तर भूतकालीन क्रियेचा वाचक यज धातूला कर्ता अर्थामध्ये निनी प्रत्यय होतो. झालं. उदाहरण सोमयाजी उदाहरण आहे. त्याचा अर्थ घ्या. सोमेन इष्टवान सोमयाजी. झालं. अर्थ सोमेन इष्टवान सोमयाजी. अर्थ सोमलताच्या द्वारे यज्ञ केलेला. झालं. सोमलताच्या द्वारे काय केलं त्याने? यज्ञ केलाय. करून चुकलाय तो. केलाय भूतकालीन. केलेलं कोणी? मनुष्य. ठीक आहे ना. चला. तिथं यजन जे यज्ञ वगैरे आहे त्याचं करण इथं कोण? सोमलता आहे. काय जी करण आहे, साधन आहे. ठीक. चला. धातू आहे इथं याच्यामध्ये यज देवपूजा संगतीकरण दानेषु. यज देवपूजा संगतीकरण दानेषु. भ्वादिगण उभयपद अनिर धातू. संगतीकरण दानेषु भ्वादिगण उभयपद अनिर धातू. तो स्थिती आहे सोम टा अधिक यज. सोम टा अधिक यज अधिक इन. सोम टा अधिक यज अधिक इन. तर टा म्हणजे करण आहे ना. तृतीय व्यक्तीचा एक वचन टा. म्हणून सोम टा अलौकिक विग्रह. यज धातू आहे आणि इन म्हणजे निनी प्रत्यय. निनीचा इन राहतो. कोणत्या सूत्राने इन प्रत्यय निनी प्रत्यय झाला? करणे यज. स्थिती काय आहे? सोम टा अधिक यज अधिक इन. अत उपधाया उपदेला वृद्धी. स्थिती होईल सोम टा अधिक याज अधिक इन. उपपद मतिंगने उपपद समास. सुपोधातु प्रातिपदिकयोने टा गेला. स्थिती राहील सोम अधिक याजिन. याजिन जोडून द्या. याजिन. सोम अधिक याजिन जोडून दिलं. सोम याजिन. झालं काय जी? सोम याजिन. बस. कृतद्य समासाश्च प्रातिपदिक संज्ञा स्वादी प्रत्यय शारंगीनवत रूप सिद्धी सोमयाजी. सोमयाजी झालं जी.
ह्याच प्रक्रियेला घेऊन पुढचं उदाहरण, त्याचा अर्थ लिहा. अग्निष्टोमेन इष्टवान. अग्निष्टोमेन इष्टवान अग्निष्टोम याजी. अग्निष्टोम याजी, अग्निष्टोम याग केलेला कोणी मनुष्य. ठीक आहे जी. झालं ना. चला सूत्राचा अर्थ लिहिलाय का? चला पुढे जाऊया. पुढे सूत्र आहे दृश्ये हे क्वनिप. बोला. विधी सूत्र आहे 3-2-94. दृश्ये हे पंचमीचं एकवचन, क्वनिप प्रथमेचं एकवचन. झालं. कर्मणी भूते. काय लिहिलंय जी? कर्मणी भूते म्हणजे काय? कर्म उपपदामध्ये असेल, कर्मणी म्हणजे सप्तमी आहे, उपपदात असेल तर भूतकालीन क्रियेमध्ये भूतकालीन क्रियावाचक असेल, भूतकालीन क्रिया सांगायची असेल तर दृश धातूला क्वनिप प्रत्यय होतो. कोणता प्रत्यय होतो? क्वनिप. कुणाला? दृश धातूला. केव्हा? भूतकालार्थ असेल. पुन्हा कर्म उपपदात असेल तर कर्तार्थामध्ये प्रत्यय होतो क्वनिप. बरोबर. अर्थ लिहून घ्या सूत्राचा, नंतर उदाहरण घेऊ. कर्म उपपदामध्ये असेल कर्म उपपदामध्ये असेल तर भूतकालीन क्रियेमध्ये वर्तमान दृश धातूला कर्ता अर्थामध्ये क्वनिप प्रत्यय होतो. क्वनिप प्रत्यय होतो. बरोबर. उदाहरण दिलंय. पारम दृष्टवान पारदृश्वा. हे उदाहरण आहे. पारम दृष्टवान पारदृश्वा म्हणजे काय? जो पार देख चुका आहे, ज्याने पार बघितलेला आहे, खूप भूतकालीन जलज्ञान झालेलं आहे, पारंगत आहे किंवा आहे की नाही, त्याला म्हणायचं काय? पारदृश्वा. विग्रह लिहा. प्रक्रिया. पारंगस दृश क्वनिप. पारंगस दृश क्वनिप. दृश्य हे क्वनिप सूत्राने क्वनिप झाला. क्वनिपचा राहतो शिल्लक वन. बरोबर. प ची संज्ञा ई उच्चारण्याकरिता क ची संज्ञा राहिला वन. पारंगस अधिक दृश वन. उपपदमतिंग उपपद समास. सुपोधातु प्रातिपदिकयोने गसचा लोप. कृत तद्धित समासाश्च प्रातिपदिक संज्ञा. तर स्थिती आहे पारदृश्वन. पारदृश्वन. काय स्थिती आहे? पारदृश्वन. मग आता स्वादी प्रत्यय आणायचे सु वगैरे. माग यजवन गेलाय बघा शब्द. यजवन प्रमाणे यजवन यजवा बघताय ना, त्याप्रमाणे पारदृश्वंच प्रथमा एक वचन बनेल पारदृश्वा. झालं जी. चला मग
पुढे जाऊया. पुढे सूत्र आहे राजनी युधी क्रियः. राजनी युधी क्रियः. विधी सूत्र आहे 3-2-95. राजनी सप्तमीचं एक वचन, युधी क्रियः जोडून येते, पंचमीचं एक वचन. अर्थ दिलाय क्वनिप स्यात्. काय म्हणताय जी? क्वनिप स्यात्. राजनी युधी क्रिया म्हणजे काय बरं? तर राजन शब्द हे उपपदात असला पाहिजे. राजनी सप्तमी आहे की नाही? एक नंबर तुम्ही दिली बघा. राजन शब्दे उपपदे युध्यते कृयश्च क्वनिप स्यात्. दोन धातू घेतले इथं, युद्ध धातू, कृय धातू. तर राजन शब्द उपपदात असेल तर युद्ध धातूला तसेच कृय धातूला काय प्रत्यय होतो? क्वनिप प्रत्यय होतो. लिहून घ्या सूत्राचा अर्थ. राजन शब्द उपपदामध्ये असेल राजन शब्द उपपदामध्ये असेल तर कर्ता अर्थामध्ये युद्ध तसेच कृय धातूला क्वनिप प्रत्यय होतो. क्वनिप प्रत्यय होतो. झालं जी. उदाहरण दिलंय राजानम योधितवान राजयुध्वा. राजानम योधितवान राजयुध्वा. राजा को युद्ध करवा चुका व्यक्ती, राजाला युद्ध करायला लावलेला आहे ज्याने, त्याला म्हणायचं राजयुध्वा. धातू आहे युद्ध संप्रहारे. युद्ध संप्रहारे. दिवादिगण आत्मनेपद अनेट धातू आहे. दिवादिगणाचा धातू आहे, आत्मनेपदाचा आहे, अनेट आहे. स्थिती राजन अधिक युद्ध वन. आहे की नाही? काय स्थिती आहे? राजन युद्ध अधिक वन मतलब कोणी प्रत्यय. कोणत्या सूत्राने? राजनी युधी क्रिया सूत्राने कोणी प्रत्यय झाला, कोणीचा वन राहिला. आता इथं पुगंत लघुपदस्थ्यच प्राप्त आहे, पण किंगितीचा निषेध होऊ देत नाही. स्थिती आहे मग काय? राजन युद्धवन. कृत प्रत्ययच्या योगामध्ये षष्टी होत असते, म्हणून राजन गस अधिक युद्ध अधिक वन. उपपदमतिं सूत्राने उपपद समास सुपो धातु प्रातिपदिकयोः गसचा लोप. तर राजन अधिक युद्ध अधिक वन. युद्धवन, राजन अधिक युद्धवन ही स्थिती. राजन अधिक युद्धवन झालं एवढं. न लोप प्रातिपदिकांतस्य. राजनच्या नचा लोप. तर राजयुद्धवन ही स्थिती आहे. राजयुद्धवन बस. स्वादी प्रत्यय आणायचा सु. पिछे माग षडलिंगामध्ये यजवन शब्द गेलाय, त्याप्रमाणे प्रक्रिया करून रूप बनतं राजयुध्वा. यजवंत यजवंच बंद होतं काय? यजवा. यजवंच यजवा बंद होतं.
तसं राजयुध्वंच बनेल राजयुध्वा. झालं जी. चला पुस्तकात बघा पुढं काय दिलंय ते झालं. त्याच्या अगोदर एक वाक्य येतं, युधी अंतर्भावित न्यर्थ. सापडलं का? म्हणजे काय? युद्ध धातूच्या अर्थामध्ये नीचचा अर्थ सुद्धा सम्मिलित आहे असं समजायचं. नीच नीच प्रत्यय गेलाय की नाही? आहे की नाही? प्रेरणार्थामध्ये आहे की नाही? तर युद्ध धातूच्या अर्थामध्ये नीच प्रत्ययाचा अर्थ सुद्धा काय आहे? समाविष्ट असं समजायचं. नाहीतर काय होणार की कर्म आणलं होतं आपण कोण? राजान आहे की नाही? तर युद्ध धातू अकर्मक आहे, कर्म कुठून येणार? म्हणून त्याला न्यंत समजायचं, म्हणजे कर्म होता. न्यंत झाला की तो काय बनतो? सकर्म बनतो. म्हणून इथं दिलाय युधी अंतर्भावित न्यर्थ. काय अर्थ त्या पंक्तीचा? युद्ध धातूच्या अर्थामध्ये नीचचा अर्थ सुद्धा समाविष्ट आहे असं समजावं. ती म्हणजे तो सकर्मक होतो. लागलं जी. चला मग पुढे काय मग आता? हा लिहा त्याचं. राजानं कृतवान राजकृत्वा. युद्धचा अर्थ काय होतो? युद्ध धातूचा अर्थ युद्ध करणे, आणि त्याला निजंत मांडलं ना, त्याच्या अर्थामध्ये नीच अर्थ, नीच प्रत्ययाचा अर्थ समाविष्ट मानला तर काय अर्थ होईल मग? युद्ध करविनी आहे की नाही? युद्ध करविनी, करणे करविनी, फरक आहे ना. मग ज्याने राजाला युद्ध करायला लावलाय त्याला म्हणायचं काय? राजयुध्वा. वर गेलंय ना. हा आता दुसरा शब्द चला, उदाहरण दुसरं. राजानं कृतवान राजकृत्वा म्हणजे काय? राजाला ज्याने बनवलाय, बनवलं म्हणजे फसवलं नाही, राजाला गादीवर बसवलं, राजगादीवर बसवलं एखाद्याला, त्याला काय म्हणायचं? राजकृत्वा. झालं जी. त्याच्यामध्ये डुकरई करणे धातू आहे, तनादिगण उभयपद अनिट धातू आहे. तर स्थिती लिहा. राजन गस क्रू अधिक वन. राजन गस क्रू अधिक वन. क्वनिपचा वन, क्वनिप प्रत्यय झाला कोणत्या सूत्राने? राजनी युधी क्रिया सूत्राने क्वनिप झाला. बरोबर. राजन गस क्रू वन. क्रू आहे की नाही? रस्व आहे. रस्वस्य पिती कृती. कारण क्वनिपा पित आहे, पित कृत प्रत्यय आहे, म्हणून रस्वला तुक आगम, क्रूला तुकचा राहतो त. स्थिती बनते राजन गस कृत वन. उपपद समास. सुपो धातू प्रातिपदिक योने सुपचा म्हणजे गसचा लुक. तर स्थिती बनेल राजन कृत अधिक वन. न लोप प्रातिपदिकांतस्य न चा लोप जोडून द्या. राजकृत्वन. स्वादि प्रत्यय सु येऊन यजवन प्रमाणे प्रक्रिया होऊन राजकृत्वा शब्द तयार झाला. काय शब्द बनला? राजकृत्वा. आता क्रू धातू जो आहे सकर्मक आहे, म्हणून त्याच्यामध्ये नीचचा अर्थ मानायची गरज नाहीये. युद्ध मात्र धातू अकर्मक होता, म्हणून तिथं नीचचा अर्थ सम्मिलित मानला. बरोबर. चला झालं ना हे. त्याच्यानंतर काय? आता सूत्राचा अर्थ लिहिला. आता पुढे सूत्र आहे, पण त्याचा विचार आपण. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति.